नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. जर तुम्ही तलाठी भरती, MPSC, पोलीस भरती, जिल्हा परिषद, वनरक्षक किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानाचे 35 अतिशय महत्त्वाचे प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या पहिल्या महत्त्वाच्या प्रश्नापासून. प्रश्न क्रमांक पहिला, वारसा हक्काने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होणाऱ्या लक्षणांची एकूण बेरीज कशा प्रकारे ओळखली जाते? तर प्रश्न काय दिला, वारसा हक्काने जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणाऱ्या लक्षणांची एकूण बेरीज कशा प्रकारे ओळखली जाते? तर त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1, अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे काय की आई वडिलांकडून जे मुलांमध्ये गुणधर्म जाण्याची प्रक्रिया, डोळ्याचा रंग, उंची, त्वचेचा रंग, केसांचा प्रकार, हे सर्व काय अनुवंशिक लक्षणे आहेत. आणि प्रश्न क्रमांक 2 बघू आपण. 2011च्या जनगणनेनुसार केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे? कुठला विचारला त्यांनी? नीट लक्ष देऊन प्रश्न वाचा. केरळमधील, तर केरळमधील किती पर्याय दिलेले आहेत त्यांनी? 81.11, 76.11, 96.11 आणि 86.11. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? 96.11 हे केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार हा साक्षरता दर आहे. पुरुष साक्षरता दर 96.11 आणि महिला काय सुमारे 92.07 एवढं पर्सेंटेज होतं केरळमध्ये. आता प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने सत्य आहे किंवा आहे? तर ए मध्ये काय विधान केले बघा. 1858च्या भारत सरकार अधिनियमामुळे भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसराय बनले. बी विधान काय? लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसराय होते. तर यातील योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे किंवा विधाने. तर पर्याय बघा, केवळ बी, केवळ ए आणि बी दोन्ही, ए पण नाही आणि बी पण नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर 1858च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नंतर ईस्ट इंडिया कंपनीने काय झालं, त्यांचं राज्य संपलं आणि भारताचा कारभार थेट कोणाकडे आला? ब्रिटिश क्राऊनकडे गेला. आणि याच वेळी गव्हर्नर जनरलला व्हाईसराय ही पदवी देण्यात आली आणि पहिले व्हाईसराय कोण होते? लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 4 बघू आपण. राज्य जनमाहिती अधिकारी हा विहित तरतुदीनुसार नागरिकांना माहिती देण्यास असमर्थ ठरल्यास त्याला राज्य माहिती आयोगाकडून किती दंड आकारला जाऊ शकतो? तर त्याची अमाऊंट इथे दिली आहे. दररोज 250, दररोज 1000, दररोज 500, दररोज 750. तर याचं योग्य उत्तर काय आहे? दररोज 250 रुपये. तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार त्या व्यक्तीवर, कुणावर, जे माहिती अधिकारी आहेत त्यांच्यावरती तर 250 रुपये प्रतिदिन दंड आकारला जातो. आणि कमाल दंड म्हणजे जास्तीत जास्त किती? 25,000 रुपये. त्याच्या पलीकडे जात नाहीत, तो फायनल दंड आहे त्यांचा. प्रश्न क्रमांक 5 बघू आपण. 1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली? तर पर्याय आहेत विठ्ठलरामजी शिंदे, R.D. कर्वे, आचार्य विनोबा भावे, बेहरामजी मलवेरी. तर याचं योग्य उत्तर आहे विठ्ठलरामजी शिंदे. तर यांनी काय केलं? अस्पृश्याच्या उन्नतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना केली आहे. प्रश्न क्रमांक 6 बघू आपण. रयतवारी ही प्रसिद्ध जमीन महसूल प्रणाली मद्रासमध्ये कधी सुरू करण्यात आली? तर पर्याय काय दिलेत? 1819, 1821, 1822, 1820. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1820. तर रयतवारी पद्धती सर थॉमस मनरो यांनी मद्रासमध्ये 1820 मध्ये लागू केली. आणि कायमधारा कुठे लागू केली? ती बंगालमध्ये. रयतवारी कुठे लागू केली? मद्रास आणि बॉम्बेमध्ये. आणि महालवारी कुठे लागू केली? उत्तर भारतात. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. प्रश्न क्रमांक 7 बघू आपण. 13वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्य स्पर्धा 2023 खालीपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होती? तर त्याचं पर्याय आहेत तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तर 13वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धा तामिळनाडू येथे आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 8 बघू आपण. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात अधिनियमाच्या अधिभावी प्रभाव असण्याचा उल्लेख आहे? तर कलम 23, कलम 22, कलम 24, कलम 25. तर पर्याय 2 हे योग्य उत्तर आहे कलम 22. तर कलम 22 RTI कायद्याला इतर कायद्यापेक्षा प्राधान्य देते. यालाच काय म्हणतो? ओव्हररायडिंग इफेक्ट असे आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 9 बघू आपण. जाती व्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर खालीपैकी कोणी टीका केली? तर पर्याय कुठले आहेत? बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जिना, सुभाषचंद्र बोस. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजींच्या वर्ण व्यवस्थेवरील विचारांवर टीका केली. त्यांनी जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट करण्याचा आग्रह धरला. प्रश्न क्रमांक 10 बघू आपण. 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत UN हवामान परिषद COP27 चे आयोजन कोठे करण्यात आले होते, ज्यामध्ये भारत देखील सहभागी होता? तर कुठे करण्यात आले होते? शार्म अल शेख इजिप्तमध्ये करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 11. खालीपैकी कोणत्या अनुच्छेदात अशी तरतूद आहे की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही?
तर पर्याय कुठले आहेत बघा, अनुच्छेद 15, अनुच्छेद 19, अनुच्छेद 12, अनुच्छेद 22. तर याचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 15, पर्याय क्रमांक 1. तर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 15 मध्ये राज्याला धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारावर कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. आणि अनुच्छेद 19 काय आहे, स्वातंत्र्याचे हक्क. अनुच्छेद 12 काय आहे, राज्य या संज्ञेची व्याख्या आहे. त्याच्यानंतर अनुच्छेद 22 मध्ये काय दिलं, अटक व नजर कैदी संबंधी संरक्षण. तर परीक्षेसाठी आपल्याला अनुच्छेद कुठले कुठे लक्षात ठेवायचे बघा, अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता, अनुच्छेद 15 भेदभावास मनाई, त्याच्यानंतर अनुच्छेद 16 सार्वजनिक नोकरी समान संधी आणि अनुच्छेद 17 अस्पृश्यता निर्मूलन. तर हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे, कारण ह्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 12 बघू आपण, खालीलपैकी कोणता नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित पहिली लेखी दस्तऐवज होता. तर काय आहे त्याच्यामध्ये पहिला पर्याय युनायटेड स्टेट्स बिल ऑफ राईट्स 1791, पर्याय क्रमांक 2 बिल ऑफ राईट्स 1689, पर्याय क्रमांक 3 मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा 1949 आणि पर्याय क्रमांक 4 मॅग्ना कार्टा 1215. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, पर्याय क्रमांक 4 मॅग्ना कार्टा 1215. हा इंग्लंडच्या इतिहासातील दस्तऐवज असून नागरिकांच्या अधिकारांच्या संरक्षणाची सुरुवात याच दस्तऐवजातून झाली होती. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 13 बघू आपण, कोले कॅल्सिफेरॉल या रासायनिक संयुगाचे सामान्यतः वापरले जाणारे नाव काय आहे. तर ह्याचे पर्याय आहेत जीवनसत्व क, हाडांचे कॅल्शियम, रेटिनॉल, जीवनसत्व ड. तर याचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 जीवनसत्व D3. तर कोले कॅल्सिफेरॉल म्हणजे व्हिटॅमिन D3 हे शरीरात कॅल्शियम व फॉस्फरसचे शोषण वाढवते आणि हाडे मजबूत ठेवते. तर व्हिटॅमिन के कशासाठी असते, रक्त गोठण्यासाठी. रेटिनॉल म्हणजे काय, व्हिटॅमिन ए. तर हाडाचे कॅल्शियम हे काय रासायनिक नाव नाही, त्यामुळे हा तर पर्याय येणारच नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, 2022 मध्ये पोषण स्थिती सुधारण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री मातृशक्ती योजना या माध्यमातून अशक्त, गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता यांच्या नवजात बालकास सकस व पोषक आहार देणारे कोणत्या राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. तर पर्याय बघा, गुजरात राज्य, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य, मध्य प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात. तर 2022 मध्ये गुजरात सरकारने मुख्यमंत्री मातृशक्ती योजना सुरू केली. या योजनेत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि कुपोषित बालकांना पौष्टिक आहार देण्यावर भर देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 15, शासनाने मंजूर केलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या विकास करण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम केंद्र पुरस्कृत योजनेचा सुधारित कालावधी काय आहे. तर आर्थिक वर्ष 22-23 ते 26-27, आर्थिक वर्ष 22-23 ते 29-30, आर्थिक वर्ष 21-22 ते 28-29 आणि आर्थिक वर्ष 21-22 ते 25-26. तर पर्याय आहे. तर योग्य पर्याय कुठला आहे याच्यामध्ये, पर्याय क्रमांक 1 आर्थिक वर्ष 22-23 ते 26-27. प्रश्न क्रमांक 16 बघू आपण, हिमालयातील कोणती पर्वतरांग बारमाही बर्फाच्छादित किंवा प्रमुख शिखरांसाठी ओळखली जाते. तर ऑप्शन बघा कुठले कुठले आहेत, पार हिमालय, बृहद हिमालय, शिवालिक आणि लघु हिमालय. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे, बृहद हिमालय, पर्याय क्रमांक 2. तर ग्रेटर हिमालय किंवा बृहद हिमालय ही हिमालयातील सर्वात उंच आणि कायम त्याच्यावर बर्फाच्छादित पर्वतरांग आहे आणि याच भागात एव्हरेस्ट आहे, कांचनजंगा आहे, नंदादेवी यासारखी प्रसिद्ध शिखरे याच भागात आहेत. तर शिवालिक काय, शिवालिक म्हणजे सर्वात दक्षिणेकडील आहे. लघु हिमालय काय आहे, मधला भाग आहे हिमालयाचा. आणि पार हिमालय म्हणजे काय, लडाख मधला भाग आहे तो पार हिमालय. प्रश्न क्रमांक 17 बघू आपण, खालीलपैकी कोण किंवा कोणते राष्ट्रीय आणीबाणी अनुच्छेद 359 दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात. तर पर्याय बघा कुठले आहेत, संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे, राष्ट्रपती. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 359 नुसार राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती आदेशानुसार काही मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 18 बघू आपण, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची म्हणजे एसटीची एकूण संख्या किती होती. तर 811, 961, 705 आणि 301. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या 961 लाख होती. ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 8.6% आहे. प्रश्न क्रमांक 19, प्राणी सृष्टीमधील हायड्रा या जीवाचा समावेश कोणत्या संघात होतो. तर पर्याय बघा, एकिनोमेट्रा, सिलेंटरेटा, प्लेटीहेल्थिमेस आणि नेमाटोडा. तर याचं कुठलं आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे, सिलेंटरेटा. तर हायड्रा हा गोड्या पाण्यात राहणारा साधा बहुपेशीय प्राणी आहे. तो सिंडेरिया संघातील आहे आणि इतर पर्याय काय आहेत, इतर पर्याय चुकीचे आहेत.
प्रश्न क्रमांक 20 बघू आपण. युरोपियन संघाच्या हवामान बदलासंदर्भातील धोरणे आणि कृती यांच्या आधारे 59 देशांचे मूल्यमापन करणाऱ्या COP27 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर कितवा क्रमांक आहे? 9वा, 8वा, 7वा, 10वा. तर याचं योग्य उत्तर आहे 8वा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. खालीपैकी कोणते सॉफ्टवेअर नसून आहे, हे चुकून झालेलं आहे. तर नसून हार्डवेअर आहे. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? तर पर्याय बघा, पॉवर पॉइंट, प्रिंटर ड्रायव्हर, ऑपरेटिंग सिस्टम आणि ALU. तर ALU हे हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे सॉफ्टवेअर नसून काय आहे? हार्डवेअर आहे. म्हणजे अरिथमेटिक लॉजिक युनिट हे काय आहे? CPUचा महत्वाचा हार्डवेअरचा भाग आहे आणि तो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तशी लॉजिकची क्रिया करतो. इतर पर्याय का चुकीचे आहे? तर पॉवर पॉइंट काय आहे? सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतर प्रिंटर ड्रायव्हर काय आहे? हा सॉफ्टवेअरच आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम पण काय? सॉफ्टवेअर आहे आणि हार्डवेअर म्हणजे ALU. तर हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. श्री नारायण गुरु धर्म परिपालन चळवळ ही श्री नारायण गुरु स्वामी यांनी डॅश डॅश मध्ये सुरू केली होती. तर तिचं योग्य उत्तर कुठलं आहे? बघायचं आपल्याला. पर्याय बघा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे, केरळ. श्री नारायण गुरु यांनी 1903 मध्ये केरळमध्ये तर हे धर्म परिपालन चळवळ सुरू केली होती. या चळवळीचा उद्देश सामाजिक समानता, शिक्षणाचा प्रसार आणि अस्पृश्यता निर्मूलन हा होता. प्रश्न क्रमांक 23 बघू आपण. खालीपैकी कोणी 1888 मध्ये सुधारक नावाचे साप्ताहिक सुरू केले? 1888 मध्ये. तर कोणाची नाव आहेत बघा. पहिला पर्याय फिरोज शाह मेहता, दुसरा पर्याय बाळशास्त्री जांभेकर, तिसरा पर्याय काय? गोपाळ गणेश आगरकर, चौथा महात्मा फुले आणि 5वा पर्याय काय? दादाभाई नौरोजी. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर. तर यांनी काय केलं? 1888 मध्ये सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकातून त्यांनी सामाजिक सुधारणा, स्त्री शिक्षण आणि अंधश्रद्धा विरोधी विचार मांडले. तर लोकमान्य टिळकांनी कुठलं चालू केलं? केसरी. आणि सुधारक कोणी? गोपाळ गणेश आगरकर यांनी. तर हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24 बघू आपण. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत सर्व राज्यांमध्ये डॅश डॅश माध्यमातून नई चेतना पहल बदलाची ही मोहीम राबवण्यात आली. तर कशासाठी राबवण्यात आली हे आपल्याला सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 1, मुलींना कौशल वाढीस प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून, लिंग आधारित भेदभावाविरुद्ध म्हणून, मुलींसाठी शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आणि लास्ट मुलींची शाळा सोडून जाणे रोखण्यासाठी म्हणून. तर त्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2, लिंग आधारित भेदभावाविरुद्ध म्हणून. तर 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत महिला व बाल विकास मंत्रालयाने लिंग आधारित हिंसा आणि भेदभावावरील विरोधात जनजागृती करण्यासाठी ही मोहीम राबवली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आता क्वेश्चन नंबर 25 बघू आपण. महालवारी जमीन महसूल पद्धतीतील महाल चा अर्थ काय आहे? तर महालचा अर्थ म्हणजे काय? गाव आपण म्हणतोय. जर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर महालवारी पद्धतीनुसार काय होतं? जमीन महालामध्ये विभागात गेली आणि प्रत्येक महालामध्ये एक किंवा अधिक गावांचा समावेश होतो, जे एकत्रितपणे काय होतं? महसूल भरण्यासाठी जबाबदार असतात. आणि महालवारी पद्धती 1822 मध्ये कोणी? होल्ट मॅग्नेंजी यांनी पंजाब, अवध, आग्रा, ओरिसाचा काही भाग आणि मध्य प्रदेश येथे सुरू केली. तर हे आपल्याला माहित पाहिजे, गाव किंवा गावांचा समूह. प्रश्न क्रमांक 26 बघा. दुसरी ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 खालीपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होती? तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? अरुणाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 2, मेघालय, मणिपूर आणि मिझोराम हे चुकीचे पर्याय. तर सेकंड, नॉर्थ ईस्ट ऑलिम्पिक गेम्स 2022 चे आयोजन कुठे झाले? अरुणाचल प्रदेश येथे झाले होते. प्रश्न क्रमांक 27 बघू. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात पृथक्करणीयता बद्दल उल्लेख आहे? तर कुठल्या कलमात आहे? कलम नंबर 10, 9, 11, 8 हे पर्याय दिले आहेत. तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे, कलम नंबर 10. तर कलम 10 नुसार एखाद्या दस्तऐवजातील काही माहिती गोपनीय असल्यास ती वगळून उर्वरित माहिती नागरिकाला देता येते. यालाच काय म्हणतो आपण? पृथक्करणीयता असं म्हणतो. गोपनीय माहिती आपण देऊ शकत नाहीत. प्रश्न क्रमांक 28 बघू. 1799 मध्ये खालीपैकी कोणती महत्वाची घटना घडली? तर पर्याय काय? पहिले अँग्लो मैसूर युद्ध झाले. पर्याय क्रमांक 2, पहिले इंग्रज मराठा युद्ध झाले. पर्याय क्रमांक 3, बक्सरची लढाई झाली. आणि पर्याय क्रमांक 4, चौथे अँग्लो मैसूर युद्ध झाले. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर 1799 मध्ये चौथे अँग्लो मैसूर युद्ध झाले. या युद्धात टिपू सुलतान वीरमरण पावले आणि मैसूरवरील ब्रिटिशांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. प्रश्न क्रमांक 29. तर 2022 मध्ये खालीपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी रुरल बॅकयार्ड पिगरी स्कीम हा एक प्रमुख कार्यक्रम सुरू केला आहे? तर कुठल्या? मणिपूर, मेघालय, केरळ, पश्चिम बंगाल.
तर याचे योग्य उत्तर कुठलं आहे? मेघालय, पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर दुसरी ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022 मेघालय राज्याने आयोजित केली होती आणि ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात 2018 ला झाली आणि तिसरी आवृत्ती नागालँडमध्ये आयोजित केलेली आहे, 2024 मध्ये केली होती व विजेतेपद मणिपूर संघाने पटकावले होते. प्रश्न क्रमांक 30 बघू आपण. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचवली होती? तर पर्याय आहेत 8, 9, 11, 10. तर पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1, 8. तर स्वर्ण सिंग समितीने 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती. नंतर 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये 10 मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आणि 86व्या घटना दुरुस्तीने 2002 मध्ये आणखी एक कर्तव्य समाविष्ट झाले. म्हणजे आज एकूण किती? 11 मूलभूत कर्तव्य आहेत. पण स्वर्णसिंग समितीने किती दिली ती? 8 दिली होती. हे कन्फ्युजन होता कामा नये. प्रश्न क्रमांक 31 बघा. जुलै 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या व्हाईसरायच्या अधिकार क्षेत्रात खालीपैकी कोणती घटना घडली? पर्याय बघा. बंगालची फाळणी, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फुटली आणि पिट्स इंडिया अधिनियम मंजूर झाला. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, बंगालची फाळणी. तर लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी केली, यामुळे स्वदेशी आंदोलनाला मोठी चालना मिळाली होती. प्रश्न क्रमांक 32 बघू आपण. जैन पंथांना डॅश डॅश आणि डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. तर पर्याय बघा कुठले आहेत? दिगंबर आणि श्वेतांबर, पर्याय क्रमांक 2 नामधारी आणि निरंकारी, पर्याय क्रमांक 3 शाक्त आणि शैव, पर्याय क्रमांक 4 शून्य आणि शिया. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. जैन पंथांना दिगंबर आणि श्वेतांबर या नावाने ओळखले जाते. हे जैन धर्माचे 2 प्रमुख पंथ आहेत आणि हे दोन्ही पंथ महावीरांच्या शिकवणीवर आधारित असले तरी त्यांच्या आचार विचारात फरक आहे. प्रश्न क्रमांक 33 बघू आपण. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे डॅश डॅश या वयापर्यंत पदावर राहू शकतात. तर 60 वर्षे, 62 वर्षे, 65 वर्षे आणि 70 वर्षे. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे, 62 वर्षे. तर पारंपरिक परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या आरटीआय ऍक्टच्या मूळ तरतुदीनुसार मुख्य माहिती आयुक्त काय आहे? 65 वर्ष वयापर्यंत पदावर राहू शकते. अलीकडील कायद्यात बदल झाला असला तरी प्रश्नपत्रिकेनुसार काय? 65 वर्षे. त्यामुळं हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतातील खालीपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते? दख्खनचे पठार, गंगेचे मैदान, पश्चिम घाट, समुद्र तटीय भाग. तर गंगेचे मैदान हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर गंगेच्या मैदानात उन्हाळ्यात अत्यंत उष्ण आणि हिवाळ्यात अत्यंत थंड असल्यामुळे तापमानातील फरक जास्त आढळतो. याला काय म्हणतो आपण? क्लायमेट कॉन्टिनेंटलचा प्रभाव म्हणतो, तफावत. प्रश्न क्रमांक 35. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते? तर व्हिटॅमिन क आपण अगोदरच ते बघितलं आहे प्रश्नामध्ये. तर व्हिटॅमिन क रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. याच्या कमतरतेमुळे काय होतं? रक्तस्राव जास्त होऊ शकतो. म्हणून हा पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, आज आपण 35 प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणे पाहिली. या प्रश्नामध्ये संगणक, इतिहास, राज्यघटना, भूगोल, विज्ञान, माहितीचा अधिकार आणि चालू घडामोडी यासारखे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. अशाच दर्जेदार स्पष्टीकरणासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.